नमस्कार महाराष्ट्र माझावरती सर्वांचं स्वागत. आपण बघतोय सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा, त्याचबरोबर त्याच्यावरती सातत्याने मराठा समाजाकडून म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने अतिशय महत्त्वाचे मुद्दे उचलून धरले जात आहेत. यावरती राज्य सरकार ही काम करत आहेत. त्याचबरोबर काल एकनाथ शिंदेंनी अधिवेशनामध्ये ही काही महत्त्वाच्या मराठा समाजाच्या आरक्षणावरती चर्चा केली. मात्र या सर्व चर्चेनंतर कुठेतरी मराठा समाज किंवा मनोज जरांगे पाटील हे खुश असतील असं वाटत होतं. मात्र या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी एक इशारा दिला. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, आम्ही सध्या कोणत्याही राज्य सरकारच्या निर्णयाला होरपळून जाणार नाही किंवा लगेच चांगल्या पद्धतीने आम्ही तेच ॲक्सेप्ट करणार नाही, कारण जोपर्यंत राज्य सरकार सर्व गोष्टींमध्ये क्लिअरता सांगत नाही किंवा अशा गोष्टी सर्व क्लिअर करत नाही तोपर्यंत आमचं आरक्षण हे मागं घेतलं जाणार नाही. अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाच्या आरक्षणावरती जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा केली होती. मात्र या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत 23 ते 24 तारखेपर्यंत आम्हाला जे काय आहे ते क्लिअर सांगा, नसेल तर आम्ही पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सातत्याने आम्ही आंदोलन करत राहणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे किती जरी पॉझिटिव्ह विचार करत असले तरीही सध्या एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एक प्रकारची सध्या वाट किचकिचच असताना आपल्याला दिसून येत आहे. याच्यावरती पुढील भूमिका राज्य सरकार काय घेणार आहे, ओबीसी समाज याच्यावरती काय निर्णय घेत आहे आणि या सर्व गोष्टीनंतर खरंच मराठा आरक्षणावरती तोडगा निघलेला आहे का? कारण ओबीसी समाजातील नेते बघितलं तर पंकजा मुंडे असो, छगन भुजबळ असो, यांनी तरी आता थेटच आवाहन केलेलं आहे, आरक्षण जरी मिळालं तर ते आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे कोणीही उठून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटलं जातं आहे. त्यामुळे याच्यावरती आपल्यालाही काय वाटतंय, आपलं मत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि महाराष्ट्र माझावरती पहिल्यांदा आला असेल तर महाराष्ट्र माझाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.